नमस्कार मित्रांनो दिव्यांग व्यक्तींसाठी आता जे महाराष्ट्र शासनाने जे नवीन पोर्टल लॉन्च केलेले आहे त्यालाच आपण दिव्यांग सहाय्यक पोर्टल असे म्हणतो। तर त्या योजनामध्ये किंवा त्या पोर्टलमध्ये तुम्हाला किती योजनांचा लाभ मिळणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत आणि त्या योजना कोणकोणत्या आहेत ते त्याचा संपूर्ण अभ्यास आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर ओपन करणं गरजेचे आहे। क्रोम ब्राउझर ओपन करून झाल्यानंतर तुम्हाला नवीन एक गूगल क्रोमला ओपन करून तुम्हाला या ठिकाणी दिव्यांग सहाय्यक पोर्टल याला क्लिक करायचं आहे। हे क्लिक करून झाल्यानंतर तुमच्यासमोर एक वेबसाईट येईल, त्याला क्लिक करा। आता तुम्हाला ते दिव्यांग सहाय्यक पोर्टल जे आहे ते कल्याण विभागकडनं तुम्हाला तिथं वरती या कॉर्नरला शासकीय योजना हे बघा इथे याला क्लिक करायचे। याला एक क्लिक करून हे बघा खाली दिसतील तुम्हाला। तर एकूण तुम्हाला 14 योजना आहेत आणि 14 योजनांमधून तुम्हाला त्या कोणकोणत्या योजना आहेत आणि कोणासाठी आहेत या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण करूया। तर पहिली ही दिव्यांग व्यक्तीसाठी राज्य मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना। मी तुम्हाला 2-3 योजना ओपन करून दाखवेल। हे बघा खाली तपशील पहा केल्यानंतर खाली स्क्रोल करा। तुम्हाला हे बघा पात्रतेचे निकष दिलेले, मर्यादा नाही, उत्पन्नाची मर्यादा नाही आहे। आता वयोमर्यादा तुम्हाला 18 वर्षापर्यंत पाहिजे तुमचं। किमान अपंगत्व म्हणजे तुम्ही 40% अपंग असणं गरजेचे आहे। आता श्रेणी तुम्हाला ही जी योजना यामध्ये कोण बसतं आहे, पूर्व प्राथमिक इयत्ता ते 10वी पर्यंत हे सर्व या योजनामध्ये बसणार आहेत। रहिवासी पुरावा तुम्हाला आवश्यक असेल, तुम्ही उदाहरणार्थ आधार कार्ड देऊ शकता आणि शैक्षणिक पात्रता 2 सलग शैक्षणिक वर्षात अनुत्तीर्ण झाल्याचा अनुभव म्हणजे असा तुम्ही तिथं। आणि खाली बघा तुम्हाला सांगतो आता तुम्हाला किती कोणत्या वर्षाला किंवा कोणत्या शिक्षणाला किती पैसे मिळतील हे बघा खाली पूर्ण तपशील दिलेला आहे। 8वी ते 10वी पर्यंत तुम्हाला 200 रुपये मिळतील। परत तुम्हाला पुढचे कार्यशाळा प्रशिक्षणासाठी तुम्हाला 300 रुपये मिळतील। अशी पूर्ण A to Z माहिती इथं देण्यात आलेली आहे। आता हे झालं। आता मी तुम्हाला अजून एक नवीन योजना ओपन करून दाखवतो। हे झालं। आता आपण बघू दिव्यांग व्यक्तींसाठी राज्य शालांत परीक्षेबाबत मिळणारी जी योजना आहे ती बघू आपण। तपशील पहाला क्लिक करा, खाली स्क्रोल करा। यामध्ये बघा तुम्हाला माध्यमिक म्हणजे 10वी उत्तीर्ण किंवा 10वी 12वी प्राथमिक व्यावसायिक तांत्रिक वैद्यकीय अभियांत्रिकी इत्यादीमध्ये तुमचं स्तर किंवा शैक्षणिक असणं गरजेचं आहे। यासाठी तुम्हाला किती तुमचा जो निर्वाह भत्ता तो परिवर्तनीय असणार आहे। तुम्ही जर वसतिगृहात राहणार तर 1200 रुपये आणि तुम्ही जर अनिवासी असणार तर 550 रुपये याप्रमाणे तुम्हाला सर्व बघा इथं डिटेल दिलेली आहे। तुम्हाला किती पैसे कसे मिळतील याची संपूर्ण डिटेल तुम्हाला दिलेली आहे। आता या 14 योजना आहेत त्यामध्ये बघा तुम्हाला दाखवतो मी सर्व योजना। तुम्ही जिथं क्लिक करणार आता तुम्हाला इथं हे बघा तुम्हाला अजून एक योजना दाखवतो सेकंड पेजवरी ओपन। हे बघा प्रधानमंत्री आवास योजना हे बघा दिसतंय इथं। तुम्हाला खालील तपशील पाहायला क्लिक करा। आता याची काय अट आहे हे बघा। पात्रतेचे निकष तुमचे उत्पन्न 6 लाखात असणं गरजेचं आहे, वयोमर्यादा नाही आणि तुमचे जे अपंगत्व आहे ते तुम्हाला 40% पेक्षा जास्त असणं गरजेचे आहे। आता त्यासाठी तुम्हाला वैयक्तिक घरकुल बांधण्यासाठी हे बघा 2.5 लाख रुपये तुम्हाला मिळणार आहेत। जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बळ म्हणजे EWS मध्ये असणार तर तुम्हाला ते 3 लाखपर्यंत मिळणार आहे। म्हणजे हे तुम्हाला थेट तुमच्या अनुदान आहे तुमच्या अकाउंटला येणार आहे। अशा प्रकारे सर्व नियोजन या योजनांमध्ये करून आलेले आहे। तर या कोणकोणत्या योजना आहेत याचं सविस्तर वर्णन आपण पाहिलं आहे। अजून तुम्हाला काही डिटेल पाहिजे असेल तर या वेबसाईटवर या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल। भरपूर योजना आहेत, त्या 14 योजना आहेत। हे बघा इथं एकूण 14 योजना, हे बघा अजून 2 योजना होत्या। या सर्व गोष्टींचा अभ्यास नीट करून घ्या आणि अजून काही माहिती असेल तर आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा, मी तुम्हाला सर्व डिटेल देण्याचा प्रयत्न करणार आहे। असेच माहितीसह व महत्त्वपूर्ण योजनांसह आपण नवीन भेटूया आपल्या व्हिडिओवर। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।